नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असा चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन कसं साफ करायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता त्यासाठी साहित्य काय काय घेतले बघा। कोथिंबीर 1 मुठभर घेतलेली आहे, थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्याचे देठ काढून घ्यायची। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला, हा कच्चा घेतलाय कांदा आपण, आणि अर्धी वाटी सुक्क खोबरं बघा मी भाजून घेतलेलं आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि 1 कांदा मी भाजून घेतलेला आहे तेलामध्ये। आता हा सगळा मसाला एवढा आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मसाला बघा मिक्सरला मी बिना पाण्याचाच बारीक केलाय, बंद चालू करून एकदम बारीक असा करून घ्यायचा। आता आपण चिकन बनवून घेऊया। त्यासाठी बघा टोप गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर तेल टाकायचंही 1 पळी आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे छोट्या आकाराचे 2 तेजपत्ते आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। थोडा अजून जर जास्त जरी घातला तरी पण चालू शकतं। तर पहिला कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी हळद। हळदीच्या पण बघा मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, कशी हळद बनवायची ते। आता त्यात टाकायचे आपण हा मसाला बारीक केला होता ना मिक्सरला, तो सगळा टाकून घेते आता मी। मसाला बघा टाकून घेतलेला आहे, गॅस आहे मीडियम। आता ह्याला 2 ते 3 मिनिटं एकसारखं तेल सुटस्तोवर आपण परतून घेऊया। मसाल्याला बघा चांगलं तेल सुटस्तोवर मी चांगलं परतून घेतलेलं, असं परतून घ्यायचं चांगलं। त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचं 1 टोमॅटो कापून घेतले बारीक। तुम्ही मसाल्याबरोबर जरी बारीक करून घेतलं मिक्सरला तरी चालेल, आणि असं जरी टाकलं तरी चालेल। आता गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर फक्त मी परतून घेते। मसाल्यामध्ये बघा हे टमाटर चांगलं परतून घेतलेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेलं आहे, आणि पहिलंच ते सॉफ्ट पण होतं थोडंसं। गॅस करणार आहे बारीक। त्यात आपण मसाले टाकून घेऊया। 1 चमचा आपला कोल्हापुरी मसाला, त्या जागी तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, हा चिकन मसाला आहे, आणि चवीप्रमाणे मीठ। आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाला बघा चांगला परतून घेतलेला आहे, अशा पद्धतीत बघा झालेला आहे। गॅस बारीकच आहे आपला। ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, चिकन टाकून घेतलेलं आहे बघा। आता हे चांगलं ह्या मसाल्यामध्ये 2 मिनिटं परतायचं बारीक गॅसवर। थोड्या वेळानं बघा मी हे चिकन असं चांगलं परतून घेतलेलं, असं चांगलं मस्त परतून घ्यायचं मसाल्यामध्ये। थोड्या वेळानं असं हलवत राहायचं, म्हणजे चांगलं भाजलं जातं, असं मसाला पण आपल्या ह्याच्यामध्ये चांगला मुरला जातो। आता ह्यात टाकायचं आपल्याला पाणी। तर पाणी कुठलं टाकायचं माहिती आहे का? कोमट पाणी टाकायचं। कोमट टाकलं तरी चालते, गरम जरी टाकलं तरी चालते, ना तर थोडंसं पाणी टाकायचं, आणि झाकण ठेवून तुम्ही त्याच्यावरती जरी पाणी ठेवून घेऊन थोडं जरी टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं बघा गरम करायला, ते टाकून घेतलेलं। आता पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे बघा। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता ना, त्याच्यामध्ये पण मी थोडंसं असं गरम पाणी टाकून घेतलं होतं, ते पण टाकून घेऊया। गॅस बारीकच आहे, बारीक गॅसवर आता हे 20 मिनिटं शिजवून द्यायचं, नाही तर मीडियम गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल। कालवण बघा आपलं बारीक गॅसवर मी 20 मिनिटं ठेवलं होतं, मस्त असं झालेलं आहे बघा। तरी किती छान आले बघा, अशा पद्धतीमध्ये 1 नंबर होतं। करून बघा, आणि रस्सा असा एकदम बघा अशा पद्धतीत रस्सा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वरून थोडीशी टाकूया कोथिंबीर। अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा, आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।